कवी संमेलन पर्व तिसरे मुख्य प्रायोजक श्रीराम यात्रा कंपनी प्रायव्हेट लिमिटेड या कवितेच्या मैफिलीमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. एकूणच ही सगळी मैफिल खूप रंगतदार होते आहे आणि हाच सगळा जो सूर कवितेचा आहे, ह्या सगळ्या मैफिलीचा नूर सगळा जो आहे तो पुढे नेण्यासाठी आता मी विनंती करणार आहे मंगेश विश्वासराव यांना की त्यांनी सुद्धा त्यांची एक रचना आपल्या समोर पेश करावी. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया मंगेश विश्वासराव. आईचा पदर धरून ही मैफल पुढे सरकते आहे. मध्येच एक वेगळा सूर आपला गझलचा त्यांनी लावला. पण पुन्हा एकदा आईची आठवण आली की गळ्यात जसा हुंकार दाटून येतो आपल्या. तर 4 ओळी आधी आईसाठी आणि त्यानंतर आईवरची एक कविता. आई बनवत असलेल्या चपात्यांचा वास, आई बनवत असलेल्या चपात्यांचा वास घरभर राहिलाय भरून, देवारातल्या सर्व देवांना लागली सपाटून भूक, देवारातल्या सर्व देवांना लागले सपाटून भूक, मी अंथरुणातून जोडतोय हात आईच्या दिशेने. आईच्या चरणांपाशी तीर्थक्षेत्रांचा जागर, आईच्या चरणांपाशी तीर्थक्षेत्रांचा जागर, आईची पदचिन्हे की ह्या रांगोळ्या सुंदर, आईची पदचिन्हे की ह्या रांगोळ्या सुंदर, आईच्या चरणांपाशी तीर्थक्षेत्रांचा जागर. पुढच्या मला आवडलेल्या 2 ओळी आहेत. आईच्या तळहातावर परमेश्वर घोरत पडतो, आईच्या तळहातावर परमेश्वर घोरत पडतो, ती हात जोडते तेव्हा चांग्याचा हो ज्ञानेश्वर, चांग्याचा हो ज्ञानेश्वर, आईच्या चरणांपाशी तीर्थक्षेत्रांचा जागर. आईच्या खांद्यावरती देवांची तरली नाती, आईच्या खांद्यावरती देवांची तरली नाती, आईच्या गोड गळ्यातून, आईच्या गोड गळ्यातून, आईच्या गोड गळ्यातून गंधर्वगात गंधार, आईच्या चरणांपाशी तीर्थक्षेत्रांचा जागर. आईला ऐकू येतो पाव्याच्या मागील हंबर, आईला ऐकू येतो पाव्याच्या मागील हंबर, आईच्या डोळ्यामधुनी फुटतो विश्वाला पाझर, आईच्या चरणांपाशी तीर्थक्षेत्रांचा जागर. आईचा भांग म्हणू की ही संथ वाहते गंगा, आईचा भांग म्हणू की ही संथ वाहते गंगा, आईचे अधर म्हणू की, आईचे अधर म्हणू की, आईचे अधर म्हणू की योग्याचे आसन सुंदर, आईचे अधर म्हणू की योग्याचे आसन सुंदर, आईच्या चरणांपाशी तीर्थक्षेत्रांचा जागर, आईची पदचिन्हे की ह्या रांगोळ्या सुंदर. कविता हा आपला आतला स्वर आहे आणि हा आतला स्वर जेव्हा अगदी आतून लागतो ना तेव्हा ती कविता थेट हृदयापर्यंत पोहोचते. आणि अशी थेट हृदयापर्यंत ज्यांची कविता आत्तापर्यंत पोहोचलेली आहे त्या अशोक बागवे सरांना मी पुन्हा विनंती करणार आहे की आणखीन एक रचना तुमच्यासमोर त्यांनी पेश करावी. अशोक बागवे. आईचं स्तोत्र सुरू आहे म्हणून 2 ओळी आईसाठी. आईच्या पदरापाशी भरतीची एकच लाट, आईच्या पदरापाशी भरतीची एकच लाट, आईच्या डोळ्यांमधला
सुनसान नदीचा काठ. हा हा हा, क्या बात आहे, वा 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 वा. आणि दोन ओळी अशा आहेत की आईच्या ओटी पोटी जखमांच्या कणगी राशी. आईच्या ओटी पोटी जखमांच्या कणगी राशी. आईने दुःख भरवले मग उरले कोण उपाशी. वा 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 वा, क्या बात. एक वेगळा मूड आता कवितेचा जरा. पाऊस हा सृजनाचा ऋतू आहे. जगातले एकही कवी असा नसेल की ज्याने पावसावर काही लिहिलेलं नाही. आणि म्हणून त्या पावसाचं एक चित्र या कवितेत आहे. पाऊस सृजन गगनाचे. पाऊस सृजन गगनाचे. पाऊस सृजन गहनाचे. पाऊस सृजन गगनाचे. पाऊस सृजन गहनाचे. मातीची घोर प्रतीक्षा हे सृजन तिच्या दहनाचे. कविताशी आहे. पाऊस पडतो तेव्हा. पाऊस पडतो तेव्हा पाण्याला कोवळं लहानपण येतं. वा 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 वा. पाऊस पडतो तेव्हा पाण्याला कोवळं लहानपण येतं. पाऊस पडतो तेव्हा गाण्याला हिरवं शहाणपण येतं. क्या बात आहे, वा 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 वा. बहुत खूप बहुत खूप बहुत खूप बहुत खूप. पाऊस पडतो तेव्हा पक्षी आपले पंख विसरतात. पाऊस पडतो तेव्हा पक्षी आपले पंख विसरतात. पाऊस पडतो तेव्हा रोज रात्री चंद्र घसरतात. वा 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 वा. पाऊस पडतो तेव्हा हंबरतात ढगांच्या गायी. क्या बात आहे, वा वा. पाऊस पडतो तेव्हा हंबरतात ढगांच्या गायी. तुडुंब भरलेलं आचळ आभाळ म्हणतं माझं नाही. वा 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 वा. पाऊस पडतो तेव्हा. मस्त. पाऊस पडतो तेव्हा डोंगराला वाटतं थोडंसं फिरून यावं. पाऊस पडतो तेव्हा डोंगराला वाटतं थोडंसं फिरून यावं. एकट्या एकाकी तळ्याला वाटतं स्वतःमध्ये खोल खोल बुडून जावं. क्या बात आहे, वा 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 वा. पाऊस पडतो तेव्हा झाडं भोळी अगदी भोळी वाटतात. पाऊस पडतो तेव्हा झाडं भोळी अगदी भोळी वाटतात. थेंबांच्या आरशात आपले केस विंचरत बसतात. क्या बात आहे, क्या बात आहे. पाऊस पडतो तेव्हा चिमण्यांची शाळा असते नसते. पाऊस पडतो तेव्हा चिमण्यांची शाळा असते नसते. पाऊस पडतो तेव्हा कावळ्याला मात्र नवीन बांधकाम सुचते. वा 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 वा. क्या बात आहे, क्या बात आहे. मस्त. पाऊस पडतो तेव्हा. पाऊस पडतो तेव्हा फूल देठाशी उतू जाते. वा वा. पाऊस पडतो तेव्हा फूल देठाशी उतू जाते. स्मशानातल्या चाफ्यातून मला सनई ऐकू येते. क्या बात आहे, क्या बात आहे. स्मशानातल्या चाफ्यातून मला सनई ऐकू येते. पाऊस पडतो तेव्हा डोळे मिटून मी पाऊस बघतो. क्या बात आहे, वा वा वा. पाऊस पडतो तेव्हा डोळे मिटून मी पाऊस बघतो. पावसाआधी आणि पावसानंतर मीच नाही का बरसतो. क्या बात आहे. मीच नाही का बरसतो. वा वा वा. दागवे सरांनी ज्या पद्धतीने त्यांनी ती कविता सादर केली पावसाची, मला खात्री आहे की आपण सुद्धा मनातल्या मनात का होईना चिंब भिजलेलो असू. त्यामुळे मला पण मोह होतो की पावसाची काही मुक्तकं जी मी लिहिलेली आहेत ती तुमच्यासमोर पेश करतो. पाऊस रेशमी धारांनी नटलेला. पाऊस रेशमी धारांनी नटलेला. पाऊस अंगणी चिंब चिंब भिजलेला. पाऊस रेशमी धारांनी नटलेला. पाऊस अंगणी चिंब चिंब भिजलेला. संगीत आगळे थेंबा मधुनी झरता. संगीत आगळे थेंबा मधुनी झरता. पाऊस मनाच्या खोल खोल रुजलेला. पाऊस शिवारी फेर धरूनी गातो. पाऊस शिवारी फेर धरूनी गातो. गर्भात धरेच्या कोंब होऊनी फुलतो.
पाऊस शिवारी फेर धरूनी गातो, गर्भात धरेच्या कोंब होऊनी फुलतो, ही धरा अशी मग हिरवाईने सजता, पाऊस कळ्यांच्या हिंदोळ्यावर झुलतो. आणि शेवटचं मुक्तक पहा की पाऊस अनोख्या मल्हाराची धून, पाऊस अनोख्या मल्हाराची धून, पाऊस नभाच्या हृदयामधली तान, पाऊस अनोख्या मल्हाराची धून, पाऊस नभाच्या हृदयामधली तान, थेंबात रेशमी सूर नवे छेडतो, पाऊस प्रियेच्या कंठामधले गान, पाऊस प्रियेच्या कंठामधले गान. तर असा हा सगळा पाऊस आहे, त्यामुळे कवितेचा सुद्धा पाऊस आपल्याला अनुभवायचा आहे. आणि हाच सगळा धागा पुढे नेण्यासाठी मी पुन्हा एकदा आमंत्रित करणार आहे. मगाशी ज्यानं भुरळ घातली तुमच्यावरती त्याच्या बागेनं, आबेद शेख. कारण पावसाचा संदर्भ आहे, पण पहा मी मुद्दाम त्याला आत्ता कविता म्हणण्यासाठी पाचारण करतो. त्याचा संदर्भ असा आहे की पाऊस इतका खूप सुखावणारा जरी असला तरी बऱ्याचदा शेतकऱ्यांसाठी पाऊस दुःखच घेऊन येतो. त्या संदर्भातली आबेदची जी एक गझल आहे ती फार सुंदर गझल आहे. मी त्याला विनंती करणार आहे की त्यांनी ती गझल आपल्यासमोर पेश करावी. आबेद शेख. एक म्हटला अनेक शेर बघा. तो ऊस जाळतो, तो ऊस जाळतो, तो कापूस जाळतो, तो ऊस जाळतो, तो कापूस जाळतो, प्रत्येक पीक माझे पाऊस जाळतो. क्या बात आहे. पेरून काय पेरू शेतात मी आता, बस हाच प्रश्न माझ्या मेंदूस जाळतो. आणि गजल गजल सादर करतोय. समजू नको ढगाहे, साधे सुधे बियाणे, समजू नको ढगाहे, साधे सुधे बियाणे, समजू नको ढगाहे, साधे सुधे बियाणे, मी पेरले पिलांच्या चोची मधील दाणे. क्या बात आहे. वा 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 वा. मी पेरले पिलांच्या चोची मधील दाणे, समजू नको ढगाहे, साधे सुधे बियाणे. यवतमाळ जिल्ह्यात सगळ्यात जास्त शेतकऱ्याच्या आत्महत्या झाल्या. दुर्दैवानं त्या यवतमाळ जिल्ह्यात मी राहतो. या मंचावरून तमाम शेतकऱ्यांना समर्पित हा मधला. उघडा पडेल सारा संसार हा शाने, उघडा पडेल सारा संसार हा शाने, मिटणार प्रश्न नाही गळफास घेतल्याने, मिटणार प्रश्न नाही गळफास घेतल्याने. समोरचा शेर बघा, चंद्रावरचा शेर आहे. आईला समर्पित हा शेर. तू निंदलेस माझे आयुष्य काल जाने, तू निंदलेस माझे आयुष्य काल जाने, ही चंद्र कोर दिसते मजत्या विळ्याप्रमाणे, वाह वाह वाह. बहुत बढ़िया बहुत बढ़िया. ही चंद्र कोर दिसते मजत्या विळ्याप्रमाणे. शेर बघा. माणूस का तरीही माणूस होत नाही, माणूस का तरीही माणूस होत नाही,
पाषाण देव झाले शेंदूर फासल्या पाषाण देव झाले शेंदूर फासल्याने. या गझलचा शेवटचा शेर. ते सत्यमेव जयते दिसले कुठेच नाही. वाह आबेद, वाह आबेद, क्या बात है. ते सत्यमेव जयते दिसले कुठेच नाही. विश्वास घात केला शाळेत पुस्तकाने. क्या बात. विश्वासघात केला शाळेत पुस्तकाने. ज्या पद्धतीने हा आबेद व्यक्त होतो आहे, असा काळजामध्ये बाण रुतत जावा, भेदत जाणारी अशी भेदक अशी रचना खरं म्हणजे आबेदची आहे. विचार करायला लावणारी रचना आहे. दासू वैद्य नावाचे जे कवी आहेत त्यांची एक फार सुंदर अशी रचना आहे. आबेदचाच हा सगळा सूर वेगळ्या पद्धतीने मुक्त छंदामध्ये कसा येतो पहा की वक्तशीर मुलगा पाठीवर दप्तर घेऊन शाळेत वेळेवर पोहोचतो तसा येऊन पोहोचला पाऊस. वक्तशीर मुलगा पाठीवर दप्तर घेऊन शाळेत वेळेवर पोहोचतो तसा येऊन पोहोचला पाऊस. एखादं आदिम तत्वज्ञान रुजवावं तसं शेतकऱ्यानं बी पेरून दिलं. एखादं आदिम तत्वज्ञान रुजवावं तसं शेतकऱ्यानं बी पेरून दिलं जमिनीच्या पोटात. मग भुरभुर वारा सुटला. छोट्या स्टेशनवर न थांबता एक्सप्रेस गाडी धाड धाड निघून गेल्याप्रमाणे काळे ढग नुसतेच तरंगत गेले. वाट चुकल्या भ्रमिष्ठ माणसासारखा अचानक पाऊस बेपत्ता झाला. बियाच्या पोपटी अंकुरानं जमिनीला धडका मारून वर येण्यासाठी रचलेले मनसुभे दिवसागणिक वाळून गेले. जन्मताच दगावलेल्या पोराचा बाप दवाखान्यातल्या व्हरांड्यात विमनस्क फेऱ्या मारतो तसा शेतकरी धुऱ्यावर उभा लांबवर टाळ मृदुंगाच्या गजरात पंढरपूरकडे निघालेली दिंडी. आणि इथे काळ्या शेतात मरून पडलेला हिरवा पांडुरंग. तर हे सगळं वास्तव आहे. त्या वास्तवाकडे सुद्धा पाहायला पाहिजे. आणि ती पाहण्याची जी सगळी दृष्टी आहे, तो सगळा दृष्टिकोन आहे, तो मला असं वाटतं की कविता आपल्यामध्ये निर्माण करत असते. आणि याच संदर्भातला सगळा पुढचा सूर आपल्यासमोर घेऊन येत आहेत सतीश सोळांकुरकर. जगातला सगळ्यात भाग्यवान आणि सगळ्यात श्रीमंत माणूस जर शोधायचा झाला, त्याची जर यादी तुम्ही पाहिली तर त्याच्यामध्ये एक नाव पहिलं आहे आणि ते नाव आहे सतीश सोळांकुरकर. त्याचं कारण आहे त्याच्या पाठीमागं. माझी आई माझ्याबरोबर आहे एक, आणि मला दुसरा भाऊ नाही. वा वा. एक दुसरा, मी एकटा आहे. एकटा नावाची एक कविता. एक आई सोडली तर तसे आमच्याकडे वडिलोपार्जित असे काहीही नाही. वा वा. एक आई सोडली तर तसे आमच्याकडे वडिलोपार्जित असे काहीही नाही, आणि भावंडामध्ये मी एकटाच. तुला एखादा भाऊ हवा होता, आई म्हणाली होती थकल्या आवाजात, म्हणजे तुझा भार जरा हलका झाला असता. बस इतकेच. मित्राकडे गेलो सहज भेटायला म्हणून त्याची आई कोठे दिसली नाही घरात. सहज विचारले तर म्हणाला दादाकडे गेली आहे पुढच्या 6 महिन्यांसाठी. मित्राकडे गेलो सहज भेटायला म्हणून त्याची आई कोठे दिसली नाही घरात. सहज विचारले तर म्हणाला दादाकडे गेली आहे पुढच्या 6 महिन्यांसाठी. 6 महिन्यांसाठी म्हणजे काय? वडील वारले आणि गावाकडच्या घराची आणि शेतजमिनीची वाटणी झाली होती. तेव्हाच ठरले होते
आईलाही दोघांनी 6-6 महिने सांभाळायचे आणि तसेच काय झाले तर अर्धा खर्च वाटून घ्यायचा दोघांनी. वा वा. मित्राविना आणि आईविना पोरक्या घराचा आम्ही निरोप घेतला. घरी आलो तर आई अगम्य स्वरात कसली तरी पोथी गुणगुणत असलेली. सुरकुतलेला चेहरा, डोळे भरतीच्या सागरासारखे अथांग, देहाला जाणवणारा न जाणवणारा हलकासा कंप, उजव्या हाताने मांडीवर ठेका, एक मूर्तिमंत करुणा समोर. मी जवळ गेलो तिच्या, बसलो गळून गेल्यासारखा. तर म्हणाली, का रे, कोठे गेला होतास? बरे का वाटत नाही? काही नाही ग, असे म्हणून मी तिचा हात हातात घेतला, घट्ट धरून ठेवला. तिच्या स्पर्शात होता अजूनही नाळ न तुटलेला दृष्टांत. वा 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 वा. तिच्या स्पर्शात होता अजूनही नाळ न तुटलेला दृष्टांत. उठलो सावकाश, गेलो देवघरात. मित्राची आई आठवत राहिलो समयीच्या मंद उजेडात. रात्र झाली असावी खूप आता. मी सावध येतो आईजवळ तर ती शांत झोपलेली. माझ्या अस्वस्थ प्रकाशाचा कवडसा हलतो आहे तिच्या चेहऱ्यावर अजूनही. देवा, मला कोणत्याही जन्मी लहान किंवा मोठा भाऊ देऊ नकोस. देवा, मला कोणत्याही जन्मी लहान किंवा मोठा भाऊ देऊ नकोस. आईची वाटणी कधीही होऊ देऊ नकोस. वा 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 वा. देवा, मला कोणत्याही जन्मी लहान किंवा मोठा भाऊ देऊ नकोस. आईची वाटणी कधीही होऊ देऊ नकोस. मी उठतो, सावध फिरत राहतो अख्ख्या घरभर. आईला स्मरून देवाचे आभार डोळ्यातून ओघळत राहतात. माझे ओठ रात्रभर कसली तरी प्रार्थना गुणगुणत राहतात. एक आई सोडली तर तसे आमच्याकडे वडिलोपार्जित असे काही नाही. आणि भावंडामध्ये मी एकटाच. वा 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 वा. क्या बात, क्या बात. श्रीराम यात्रा कंपनीच्या कुठल्याही शाखेमध्ये बुकिंग केल्यास कुठल्याही यात्रेसाठी स्पेशल ऑफर 5% डिस्काउंट, तसंच 15 सीट बुकिंग केल्यास 1 सीट फ्री. कवी संमेलन पर्व 3 मुख्य प्रायोजक श्रीराम यात्रा कंपनी प्रायव्हेट लिमिटेड. कवितेची ही मैफिल अशीच आपण सुरू ठेवणार आहोत. अजूनही रंगतदार कविता, उत्तमोत्तम कविता आपल्याला ऐकायच्या आहेत, पण या ठिकाणी मी घेतोय एक छोटासा ब्रेक.